पुस्तकाचं नाव पर्यावरणीय बुद्धिमत्ता. लेखक डॉक्टर रुपेश पाटकर. प्रकरण क्रमांक 9. प्रकरणाचं शीर्षक आहे ऊर्जा स्रोत. अलीकडेच घडलेली एक गोष्ट. एके दिवशी एक बाई आपल्या सुमारे 7 वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्या ओपीडीमध्ये आल्या. मुलाचं अभ्यासात लक्ष नाही ही त्यांची तक्रार होती. मी त्यांच्या मुलाशी गप्पा सुरू केल्या. मी त्याला त्याची आवडती गोष्ट विचारली. त्याला मी खीर खाल्ली तर बूड घागरी ही गोष्ट आवडत होती. आपल्यापैकी अनेकांनी ही गोष्ट लहान असताना ऐकलेली असणार. मी त्याला ती गोष्ट सांगायला सांगितली. अजिबात आढेवेढे न घेता तो सांगू लागला. 3 मित्र होते. एक मांजर, एक माकड आणि एक गाढव. त्या तिघांनी एक दिवस खीर करायचं ठरवलं. मांजराने दूध आणलं, माकडाने साखर आणली आणि गाढवाने रवा आणला. मग त्या तिघांनी खीर बनवली. खीर खाण्यापूर्वी माकड आणि गाढव म्हणालं, आम्ही आंघोळ करून येतो. मांजर म्हणालं, मी फिरून येते. माकड आणि गाढव आंघोळीला गेलं. ते आंघोळीला गेले असताना मांजर परत आलं आणि त्याने थोडी खीर चाखून पाहिली. त्याला खूप आवडली. त्याने ती आणखी घेतली आणि ते गुपचूप तिथून निघून गेलं. आंघोळी आटपून माकड आणि गाढव परत आलं. त्याचवेळी मांजर देखील आलं. माकडाने खिरीचं पातेलं उघडून पाहिलं तर त्यात खीरच नव्हती. खीर कोणी खाल्ली असा त्यांना प्रश्न पडला. गाढव म्हणालं, मी नाही खाल्ली. माकड म्हणालं, मीही नाही खाल्ली. आता काय करायचं? चोर कसा शोधायचा? माकडाला एक युक्ती सुचली. माकड म्हणालं, आपण एक घागर घेऊन नदीवर जाऊ. घागर पाण्यावर उलटी ठेवू. मग एकेकाने घागरीवर बसायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मग ज्यानं खीर खाल्ली असेल तो बुडेल. मग ते तिघं तिथल्या जवळच्या नदीवर गेले आणि त्यांनी घागर पाण्यावर उलटी ठेवली. आधी माकड घागरीवर जाऊन बसलं आणि म्हणालं, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर बुडाली नाही. मग गाढव घागरीवर बसलं तरी घागर बुडाली नाही. शेवटी मांजराची पाळी आली. मांजर घागरीवर बसलं आणि म्हणालं, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मांजरानं असं म्हणताच घागर बुडाली. त्या मुलाची ही गोष्ट सांगून पूर्ण होताच मी म्हणालो, गाढव जेव्हा घागरीवर बसलं तेव्हा घागर बुडायला हवी होती. तो म्हणाला, कशी बुडणार? गाढवाने खीर कुठे खाल्ली होती? अरे पण गाढव मांजरापेक्षा जड असतं, त्यामुळे गाढव बसल्यावर घागर बुडायला हवी होती, मी म्हणालो. माझ्या बोलण्यावर तो हसला आणि म्हणाला, काका, खीर तर मांजराने खाल्ली होती. ज्याने खीर खाल्ली तो बसल्यानंतर घागर बुडणार. मी पण हसलो. त्याचा कार्यकारण भाव त्याच्या वयाला साजेसा होता. घागर बुडणं किंवा न बुडणं हे त्या घागरीवर किती वजन पडलंय यावर अवलंबून असतं. त्यावर बसणारा खरं बोलतो की खोटं यावर ते अवलंबून नसतं. हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याचा गोष्टीतल्या वाक्यांवर विश्वास होता. त्याला अजून वास्तव ठाऊक झालेलं नव्हतं. तो जसजसा मोठा होईल तसतसं त्याला वास्तव समजत जाईल. गंमत अशी आहे की माणूस जसा वयाने मोठा होतो तसतसं त्याला इतर विषयातलं वास्तव कळत जातं. पण पर्यावरण विषयातलं वास्तव मात्र त्याला समजत नाही. स्टीफन हॉकिंग सारख्या विद्वान शास्त्रज्ञांनी आपण महाविनाशाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं सांगून त्याचा हा इशारा जगभरातल्या वर्तमानपत्रात छापून येऊन देखील ना सामान्य माणसांच्या पर्यावरणविषयक वर्तनामध्ये फरक पडलाय, ना कोणा सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणात फरक पडलाय. एका महाशयांनी तर मला असं ऐकवलं की पर्यावरणविषयक समस्या वगैरे काहीही नाही आहेत. हे विकसित देशांचं कारस्थान आहे. विकसनशील देश त्यांच्यासारखे विकसित होऊ नयेत यासाठी हे सर्व कारस्थान रचलं गेलंय. त्यांचा हा कारस्थान सिद्धांत ऐकून या बिचाऱ्याला संशय विकृती तर झाली नाही ना अशी शंका माझ्या मनात चमकून गेली. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे गोष्टींचे वारंवार अनुभव येत असताना पर्यावरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये बिलकुल गांभीर्य दिसत नाही.
आणखी एका महाशयांनी मला ऐकवलं की अहो, विज्ञान इतकं पुढे गेलंय की तुमच्या क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगवर देखील शास्त्रज्ञ उपाय शोधून काढतील. त्या महाशयांनी विज्ञान असा शब्द वापरला असला तरी त्यांचा विज्ञानाऐवजी तंत्रज्ञानावर अंधविश्वास आहे. मुळात आजचे आपले सर्व तंत्रज्ञान जीवाश्म इंधनावर अवलंबून आहे. जीवाश्म इंधन म्हणजे पृथ्वीच्या पोटात असलेला दगडी कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, अशा असंख्य गोष्टी. लाखो करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेली झाडं, प्राणी वगैरे जमिनीखाली गाडली गेली. त्यांच्याच पासून दगडी कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ बनले. हे पदार्थ जुन्या काळातल्या जीवांपासून बनलेले असल्यामुळे त्यांना जीवाश्म म्हणतात. या जीवाश्मात प्रचंड ऊर्जा असते. मुळात जीवात ऊर्जा कुठून येते? पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जेचा एकमेव स्रोत म्हणजे सूर्य. झाडं सूर्यकिरणांच्या रूपात येणारी ऊर्जा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बोहायड्रेट वगैरे पदार्थ तयार करून साठवतात. एखाद्या लाकडाच्या उंडक्यात किंवा सुक्या पानात असलेली ऊर्जा ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत झाडाने साठवलेली ऊर्जा असते. समजा तो लाकडाचा उंडका किंवा सुका पालापाचोळा पेटवला तर उष्णतेच्या रूपात, आगीच्या ज्वाळांच्या रूपात ही ऊर्जा मुक्त होते आणि राख शिल्लक उरते. राख पुन्हा जळू शकत नाही कारण त्यातली ऊर्जा नाहीशी झालेली असते. लाखो वर्षांपूर्वी प्रचंड मोठे वृक्ष, प्राणी पृथ्वीच्या पोटात गाडले गेले. त्यांनी जिवंत असताना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे साठवलेली ऊर्जा पृथ्वीच्या पोटात गाडलेली राहिली. सुमारे 250 वर्षापूर्वीपासून माणूस या जीवाश्म इंधनाचा उपयोग करू लागला. या उपयोगामुळे तंत्रज्ञानाला प्रचंड गती मिळाली. पण या जीवाश्म इंधनाची एक कमजोरी आहे. त्याचा साठा मर्यादित आहे. तो लवकरच संपुष्टात येणार आहे याची जाणीव अनेकांना नाही. जसं विहिरी मे महिन्यात आटल्या तरी पावसात तुडुंब भरतात, तशाच तेल विहिरी परत परत भरतील असा काहींचा समज आहे किंवा भ्रम आहे. असंख्य लोकांनी पेट्रोलियम पदार्थ कसे उपलब्ध होतात याचा विचारच केलेला नाही. तर तंत्रज्ञानावर प्रचंड श्रद्धा असलेल्यांना असं वाटतं की जीवाश्म इंधन संपलं तरी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा याद्वारे आपण जीवाश्म इंधनाला पर्याय देऊ शकू. पण आज जितकी ऊर्जा आपण वापरतो तितकी ऊर्जा पवन किंवा सौरद्वारे मिळवण्यासाठी किती पवनचक्क्या, किती सोलर पॅनल उभे करावे लागतील याच्या हिशोबाचा विचार केलेला नाही. शिवाय खाणीतून काढले जाणारे धातू देखील अनंत काळ मिळणार नाहीत. त्यामुळे उत्खननावर आधारित अर्थव्यवस्था ही शाश्वत नाही. ती काही दशकात संपुष्टात येणारी आहे. हे लोकांशी बोललं असता अनेकांनी मला त्यांच्या मेंदूतील ॲमिग्डला या अवयवाने उत्तर दिलं. जेव्हा तसं होईल तेव्हा बघूया. ॲमिग्डला फक्त तातडीच्या संकटाचा विचार करतं, दीर्घकाळाने येणाऱ्या संकटांचा नाही. जीवाश्म इंधनावर आधारित अर्थव्यवस्थेचा, इथे आपण अर्थव्यवस्था हा शब्द वापरण्याऐवजी उत्पादन व्यवस्था असा शब्द वापरूया. उत्पादन व्यवस्थेची आणखी एक मर्यादा आहे. जीवाश्म इंधनावर आधारित उत्पादन व्यवस्थेची आणखी एक मर्यादा आहे. ती म्हणजे तिच्यापासून होणारं प्रदूषण. तुम्ही जेव्हा काहीही जाळता, मग ते लाकूड असो, पाचोळा असो, दगडी कोळसा असो किंवा डिझेल पेट्रोल असो, त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि इतर पदार्थ बाहेर पडतात. त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. खरं तर ते जीवाश्म पृथ्वीच्या पोटात जे गाडलेले होते त्यांच्यात एकेकाळी हवेत असलेला कार्बन डायऑक्साईड पुरला गेला होता. एक काळ असा होता जेव्हा आजच्याप्रमाणे हवेचे घटक नव्हते. हवेच्या घटकांचं प्रमाण त्यावेळी वेगळं होतं. त्या हवेत जगू शकणारे प्राणी आणि वनस्पती त्या काळी होत्या. त्या वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या काळच्या हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याद्वारे कार्बोहायड्रेट तयार केले. ते खोडात, पानात साठवले. त्या वनस्पती ज्या प्राण्यांनी खाल्ल्या त्या प्राण्यांच्या शरीरात ते कार्बोहायड्रेट गेले. जेव्हा या वनस्पती आणि प्राणी
पृथ्वीच्या पोटात गाडले गेले तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या रूपातला कार्बन पृथ्वीच्या पोटात गाडला गेला. तो लाखो वर्ष पुरलेलाच राहिला. दरम्यानच्या लाखो वर्षात पृथ्वीवरील जीवसृष्टी उत्क्रांत पावली. आजच्या हवेशी जुळवून घेणारी जीवसृष्टी आज अस्तित्वात आहे. पण गेल्या 250 वर्षात पृथ्वीच्या पोटात गाडलेला कार्बन आपण पुन्हा वर काढून हवेत सोडू लागलो आहोत. हा कार्बन डायऑक्साईड वायू स्वेटरसारखा आहे. पृथ्वीवरील तापमान तो कमी होऊ देत नाही. त्यामुळे जागतिक तापमान वाढू लागलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जीवाश्म इंधन यावर आधारित तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती. त्यामुळे झाडं तोडणं, डोंगर कापणं वगैरे गोष्टी सोप्या झाल्या आहेत. जंगल कटाईचा दर संपूर्ण पृथ्वीवर 1 मिनिटाला अख्खा फुटबॉलच्या मैदाना इतकं जंगल नाहीसं करणारा आहे. त्यामुळे एका बाजूला कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूची निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला कार्बन डायऑक्साईडला प्रकाश संश्लेषणाद्वारे पचवू शकणाऱ्या जंगलांचा विनाश, अशा कैचीत जीवसृष्टी अडकलेली आहे. या आणीबाणीची समज सर्वांना तात्काळ येणं गरजेचं आहे. ही समज आली तरच सामूहिक प्रयत्नांची शक्यता आहे. अर्थात हे प्रयत्न प्रातिनिधिक किंवा सांकेतिक राहून चालणार नाहीत. ते होलिस्टिक किंवा सर्वव्यापी व्हायला हवेत. अर्थात कोणत्याही बदलाची सुरुवात विचार, उच्चार, आचार, प्रचार या टप्प्यांमधून होते. तेव्हा यावर विचार करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ द्याल अशी अपेक्षा वाटते.